पुण्यातील पुस्तक महोत्सवाला कालपासून सुरुवात झालेली आहे। खरं तर अवघ्या 2 दिवसात 2.5 लाखपेक्षा अधिक पुस्तकप्रेमींनी या पुस्तक महोत्सवाला हजेरी लावली आहे। कसा असणार आहे हा महोत्सव आणि विशेष म्हणजे उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या महोत्सवाला भेट देणार आहेत। माझ्यासोबत या सगळ्या महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे सर आहेत। सर, उद्या मुख्यमंत्री येत आहेत। अवघ्या 2 दिवसात 2.5 लाख वाचकांनी या ठिकाणी भेट दिली। प्रचंड प्रतिसाद पुणेकरांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात, अगदी रत्नागिरीपासून इकडे संभाजीनगरपासून जळगावपासून लोक येत आहेत आणि आमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे। म्हणजे इतका प्रतिसाद आहे की या ठिकाणी पूर्ण डेक्कन परिसर रोड ट्रॅफिक पूर्ण जाम होते। मला वाटतं हे पुणेकरांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं पुस्तकावरचं प्रेम या ठिकाणी दिसत आहेत आणि या पुस्तक महोत्सवाला पहिल्यापासून ज्यांचा आशीर्वाद आहे, ज्यांचा पाठिंबा आहे, पाठबळ आहे, अशा राज्याचे माननीय मुख्यमंत्री जे एक चांगले वाचक आहे सगळ्या अर्थाने, ते उद्या येणार आहेत, पुस्तक महोत्सवाला भेट देणार आहे, पुस्तकाच्या स्टॉलला भेट देणार आहेत आणि त्यांनी स्पेसिफिक सांगितलं आहे की मी भाषणाला नाही, मी वाचनाला आणि पुस्तक घ्यायला येतो या ठिकाणी। उद्या मुख्यमंत्री या ठिकाणी येतील। काय काय कार्यक्रम असणार आहेत मुख्यमंत्र्यांचे उद्या पुणे पुस्तक महोत्सवाला त्यांची भेट आहे। त्याबरोबर इथे एक त्यांच्या उपस्थितीत एका पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि त्यांचं सगळ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे। पुण्यातल्या सर्व नामवंत लेखक साहित्यिक उद्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। खरं तर पुणेकर आणि महाराष्ट्रातील जनता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुस्तक खरेदीसाठी येते। काल या सगळ्या महोत्सवाचं उद्घाटन झालंय। उद्घाटनाचे अध्यक्ष काल बोलताना म्हणाले की 500 देशपांडेंना जे जमलं नाही ते एका पांडेंनी करून दाखवलं। नाही, हे एका पांडेच्या हाताचं काम नाही आहे। माझा विश्वास आहे की हे सगळ्या सामूहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे। खूप मोठी टीम आहे, 400-500 लोकांची टीम आमची महिनाभर राबते। फक्त मी त्यांच्या पुढे एवढंच आहे, बाकी सगळे आहेत, देशपांडे पण आहेत आणि सगळे याच्यामध्ये सगळ्याच्यात। नक्कीच मोठा प्रतिसाद दिसून येतोय सध्या आपल्याला। अजून काही दिवस हा महोत्सव चालणार आहे, मात्र नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। आपण असं म्हणत होतो की तरुणाई वाचत नाही आहे, तर ही तरुणाई सगळी वाचते आणि हा सगळा इनऑर्गॅनिक क्राऊड आहे, आपणून आलेला क्राऊड आहे। आम्ही काही कोणाला उचलून आणलेलं नाही, तर हा क्राऊड आहे, रोजचं प्रकाशन आहेत आणि मुलं खूप छान प्रतिसाद देतात। त्यामुळे पुणेकरांचा प्रतिसाद हाच याला अतिशय चांगला मिळालेला आहे आणि पुढचे 7 दिवस हा राहणारच आहे। नक्कीच आपण पाहतोय की सध्या जर ही गर्दी पाहिली आपण तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी पुस्तकप्रेमी आणि वाचनप्रेमी या ठिकाणी आल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल या सगळ्या महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज दुसराच दिवस आहे। खरं तर 800 पेक्षा जास्त स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सर्व भाषेतील पुस्तकं या ठिकाणी वाचनप्रेमींसाठी उपलब्ध आहेत। सर्व वयोगटातील जे वाचक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी पुस्तकं मिळणार आहेत। खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी वाचनासाठी येत असतात, पुस्तक खरेदीसाठी येत असतात। आत्ता देखील आपण पाहतोय लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे या ठिकाणी पुस्तक खरेदीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर सर्व सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने पुस्तक खरेदीसाठी लोक येत असतात। खरं तर माझ्यासोबत लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सर आहेत। सर, पुस्तकं खरेदीसाठी या ठिकाणी आलेला आहात, तरुणाईने गर्दी केली, लोक म्हणतात तरुण वाचत नाहीयेत। खरं तर यातून दिसते की तरुणाई मोठ्या प्रमाणात वाचनाकडे वळती आहे। नाही, पुण्यामध्ये असं नसतं तरुण लहान, पुण्यामध्ये आहात म्हणजे तुम्हाला वाचावं लागतंच। आणि हे जे सगळे पुणेकर दिसत आहेत हे छोट्या छोट्या मुलांना घेऊन आलेले आहेत, कारण वाचनाचा संस्कार असतो आणि हे सगळेजण तो संस्कार जी म्हणजे ज्या अर्थी ते मुलांना घेऊन आलेत त्या अर्थी त्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत। त्यामुळं इथं जो पुणेकर तुम्हाला दिसतोय हे सगळे बघा, छोटी मुलं किती आहेत, हे सगळ्यांनी पुस्तकं वाचनासाठी आलेत, पुस्तकांच्या प्रेमापोटी आलेले आहेत। त्यामुळं राजेश पांडे आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे त्यांचे आम्ही नेहमी आभार मानू की राजेश पांडे, तुम्ही या शहराला जे पाहिजे ते दिलं। या शहराची भूक ही पुस्तकांची आहे, अक्षरांची आहे, साहित्याची आहे। त्यामुळे तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर हे सगळं पुस्तकांवर प्रेम करणारी माणसं इथं आलेली आहेत आणि ज्या शहरात पुस्तक वाचणारी माणसं वाढतील त्या शहराचा संस्कार हा त्या पद्धतीनंच असेल।
अवघे 2 दिवस झालेले आहेत या महोत्सवाला. दुसरा दिवस संपलेला नाहीये. 2.5 लाख लोकांनी या ठिकाणी भेट दिली आणि पुस्तक खरेदी केली. हा, खरं तर 2 दिवसात, अजून दुसरा दिवस संपलेला पण नाहीये, 2 दिवसात 2.5 लाख पुणेकरांचा फुटफॉल पाहायला मिळतोय, ही मोठी गोष्ट आहे. आणि इथं फक्त पुस्तकांचं जे मागं एवढं दालन आहे, शिवाय या इथं जो मंडप आहे तिथं सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आज केरळवरनं आलेला एक मोठा बँड तरुणांसाठी इथं असणार आहे. काल तो पराशर बँड होता. मग फोक लोक नावाचा एक बँड आहे तरुण पोरांचा, तोही खूप अप्रतिम आहे. तर फोक लोकचं पण परवा का तेरवा इथं सादरीकरण आहे, ते पाहायला पुणेकरांनी या. जे पुणेकरांना हवंय ते तुम्हाला या फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर तुम्हाला मिळणार आहे. शिवाय 16, 17, 18 डिसेंबरला लिटरेचर फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये मोठमोठे तत्ववेत्ते, त्यानंतर साहित्यिक, विचारवंत इथं येणार आहेत आणि बोलणार आहेत. 19, 20, 21ला हिंदी इंग्रजी साहित्यिक विचारवंत येणार आहेत. 16, 17, 18ला मराठी आहेत. त्यामुळं त्याला सुद्धा पुणेकरांनी सगळ्यांनी गर्दी करावी. खूप वेगळे विषय ऐकायला मिळतील. पुस्तक खरेदीसाठी जशी गर्दी होती तशी तुमच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली. ती सगळी प्रेम करणारी माणसं आहेत. आता सगळ्यांना सेल्फी मिळणार का? आता सगळ्यांना सेल्फी मिळणार का? सगळ्यांना म्हणजे जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना देणार. कारण मी 9 दिवस माझं शूटिंग कॅन्सल करून राजेश पांडे सरांनी मला कंपल्सरी इथं थांबायला सांगितलंय. आणि माझाही त्यात स्वार्थ असा आहे की एका वेळी एवढ्या लाख पुस्तकं पाहायला मिळतात. मी प्रत्येक स्टॉलवर जातो आणि मी वर्षभर मुद्दाम पैसे साठवतो. हां, आणि 9 दिवस मी इथं 1.5-2 लाख रुपयाची तरी पुस्तकं घेतोच. नक्कीच आपण पाहतोय की लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणींनी गर्दी केलेली आहे. 21 तारखेपर्यंत हा सगळा फेस्टिवल चालू असणार आहे. मात्र अवघ्या 2 दिवसात 2.5 लाख लोकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि पुस्तकं देखील खरेदी केलेली आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पुणे पुस्तक महोत्सवाला उद्या भेट देखील देणार आहेत. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.